हॅलो एव्हरीवन, द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण बघू शकता आहात CTETचा पेपर आलेला आहे. शिक्षक भरतीसाठी महा TET किंवा CTET दोन्हीपैकी एक पण पास असेल तर चालेल असं वरून GR आलं किंवा असं म्हणतात आहे. पण मी सांगेन की TET पण पास करा, भविष्यात आणखी काही पण होऊ शकतं. CTET पण कंपल्सरी करू शकतात असं बघायला गेलं ॲज अ कम्पेअर टू TET आणि CET. तर TETपेक्षा CTET सोपी असते. तर आपण आज CTETबद्दल बघूया. आता खूप कमी वेळ राहिलेला आहे. 8 फेब्रुवारी 2026ला CTETचा पेपर आहे. कमी वेळामध्ये कसं पास करायचं हे मी ट्रिक सांगते. म्हणजे काही जादू नाही आहे, पण अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे. भरपूर पुस्तकं घेतली पण आपल्याला काही समजत नाही. पहिली गोष्ट म्हणजे CTETचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम समजायलाच वेळ लागतो. तर एक सगळ्यात सोपं गोष्ट म्हणजे अरिहंत पब्लिकेशनचं द सक्सेस मास्टर CTET हे पुस्तक घ्या. तुम्हाला 100% सांगते. हेचं पुस्तक म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर सारे क्वेश्चन पेपर आहेत, PYQ आहेत, पण एक्स्ट्रा आहेत, नोट्स सगळ्या विषयाच्या आहेत. म्हणजे 5 विषयाच्या नोट्स आहेत. जे तुम्ही सब्जेक्ट निवडला आहे त्याच्या पण इथे नोट्स आहेत. त्याच्यामुळे हे पुस्तक एकदम चांगलं आहे. हे पुस्तक 2-3 इथे म्हणेन की 4-5 वेळा कमीत कमी याचा अभ्यास करा, हे नक्की होईल. आणि एवढ्या कमी वेळामध्ये जरी एवढं एक पुस्तक जरी तुम्ही प्रेफर केलं तर नक्की तुमची CTET निघून जाईल. मी हेच सांगेन, कारण मी पण आता सध्या हे यूज करते आहे, बघू काय होते ते. पण मी खूप जणांकडून ऐकलेलं आहे. आणि हे मागच्या वेळेस मी CTET दिली होती त्यावेळेस मला 86 मार्क्स आले होते. त्यावेळेस पण मी हे पुस्तक घेतलं होतं. मला फार कमी म्हणजे 10-12 दिवस अगोदरच एक्झामचं मला हे पुस्तक कळालं होतं. पहिली गोष्ट म्हणजे आपली अशी काही एक्झाम देतो त्यावेळेस बुक्स कोणते किंवा नोट्स कोणते हे कळत नाही. तर मी असं मला सांगते, अरिहंत पब्लिकेशनचं CTET पुस्तक घ्या, हे नक्की खूप चांगलं आहे. बघूया आपण ह्याच्यामध्ये काय काय आहे. बघू शकता इथे. आता तुम्ही अपडेटनुसार घ्या. मी इथे 2025 मागच्या वर्षी घेतलं होतं, त्याच्यामुळे हे ते 2024पर्यंतचेच क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहेत. त्यानंतर इथे बालविकास शास्त्र आहेत. याचे सगळे टॉपिक जे जे एक्झामला येणार आहे ते सर्व टॉपिकचे एकदम नोट्स आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये लिहिले. आता काहींचा विषय हिंदी असतो किंवा काहींचा मराठी. माझा विषय मराठी आहे, पण ह्याच्यामध्ये मराठीच्या पण नोट्स आहेत. पण माझा हिंदी नाही आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते. हिंदीचं पण इथे व्याकरण आहे, त्यानंतर शिक्षाशास्त्र आहे. CTETमध्ये ना व्याकरणाबरोबर अजून खूप काही काही गोष्टी असतात ज्या एक्झाममध्ये येतात. हिंदी, इंग्लिश आणि मराठी हे तिन्ही विषयामध्ये ना असंच असतं की व्याकरणाबरोबरच खूप काही जनरल सायन्सबरोबर क्वेश्चन विचारतात. उतारा असतात, 2 तरी उतारे असतात किंवा एक कविता एक उतारा असतात. त्याचे सगळे टॉपिक जेवढे एक्झामला आहेत असे आत्तापर्यंत ॲनालायसिस करून ह्यांनी या बुक्समध्ये दिलेले आहेत. त्याच्यावरती नोट्स सेपरेट आणि क्वेश्चन पण ह्याच्यामध्ये आहेत. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023पर्यंत नाही तर त्याच्या अगोदर पण CTETमध्ये कसं क्वेश्चन विचारले ते हे प्रत्येक टॉपिकवर यांनी दिलेलं आहे. इंग्लिशचं पण सेम. आणि गणित शिक्षाशास्त्र गणित पण तसंच आहे. जसं गणितावर पण हे आहे की सॉल्व क्वेश्चनसाठी जसे असतात गणिती पद्धती क्रियावर ते विषय. आणि त्याचबरोबर शिक्षाशास्त्र म्हणजे आणखीन लेखी प्रश्न असतात गणिताबद्दल, हे सर्व क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्याबद्दलच्या नोट्स ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर पर्यावरणीय शास्त्र. आता पर्यावरणावर पण ह्याच्यामध्ये जे कुठल्या म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मराठीमध्ये इतिहास भूगोल किंवा म्हणेल की समाजशास्त्रावरती क्वेश्चन्स आहेत. विज्ञानवरती पण ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत. फरक असा असतो की फक्त हिंदीमध्ये असतो, त्याच्यामुळे थोडीशी जम्बलिंग होते. आणि ऑल इंडिया क्वेश्चन्स असतात, पूर्ण भारताच्या समाजशास्त्रावरती ते प्रश्न असतात, त्याच्यामुळे थोडंसं हे होतं. पण हे बुक नक्की घ्या, नक्की मी तुम्हाला प्रिफर करेन. नक्की होऊन जाईल तुमची CTET. अगदी म्हणजे तुम्ही चांगलं 100+ मार्क्सनी सुद्धा होऊन जाईल. आता इथे काही सॉल्व पेपर दिलेले आहेत, बघू शकता. CTETचा 1ली ते 5वीसाठी हे बुक्स आहे किंवा आणि 6वी ते 8वीसाठी पण आहे, तुम्ही ते पण घेऊ शकता. पण मी CTET पेपर 1चाच फॉर्म भरलेला आहे. बघू शकता कसे क्वेश्चन दिलेले आहेत. इथे प्रश्न आहे, त्याचबरोबर ह्याचे ऑप्शन पण दिलेलं आहे आणि ह्याचं उत्तर पण दिलेलं आहे, ॲन्सर पण दिलेलं आहे. आणि त्याचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आणि बाकीच्या ऑप्शनचं सुद्धा इथे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे.
बघू शकता असे क्वेश्चन पेपर इथे सोल्व करून दिलेले. त्यानंतर इथे प्रत्येक जे घटक आहे विषयामधला प्रत्येक घटकाच्या नोट्स इथे दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये नोट्स, महत्त्वाच्या नोट्स ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला सोपं पडेल की काही बाकीच्या गोष्टी वाचण्याची गरज नाही. तुम्हाला हे नोट्स ह्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेले आहे, नोट्स काढायची पण गरज नाही. त्यानंतर त्याच टॉपिकवरती क्वेश्चन दिलेले आहेत, कशाप्रकारे क्वेश्चन्स येतात आणि ते सॉल्व करण्यासाठी क्वेश्चन दिलेले बघू शकता. इथे प्रत्येक 31 काही ह्याच्यावर तर 40 पण क्वेश्चन्स आहेत. अशा प्रकारे हे पुस्तक खूप यूजफुल आहे. मी तुम्हाला हे सांगेन की हे बुक्स मी तुम्हाला लोकांना प्रेफर करेन. खूप चांगलं पुस्तक आहे. जवळच्या स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जाईल. ह्याची किंमत आहे 635, पण मी हे ऑनलाईन परचेस केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याची मला हे 450 अराऊंड काहीतरी मिळालेलं आहे. सेल चालू असतानाच मी घेतलं होतं, फ्लिपकार्टवरती मी घेतलं. तर तुम्हाला हवं असेल तर मी तुम्हाला नक्की लिंक शेअर करेन. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या फायद्याचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.